याच्या अगोदर आपण उद्योजक काय असतो, एंटरप्रेन्योर बद्दल जाणून घेतलो, की एंटरप्रेन्योर काय असतो, उद्योजक काय असतो, तर तो स्वतः रिस्क बिअर करत असतो, स्वतःच्या इच्छेने, स्वतःच्या क्रिएटिव्हिटीने वस्तू तयार करत असतो, उत्पादन करत असतो आणि व्यवसाय चालवत असतो. ठीक आहे. आता उद्योजक म्हणल्यानंतर छोट्यातला छोटा आणि मोठ्यातला मोठा सुद्धा असू शकतो. साधा प्लंबर सुद्धा उद्योजक असू शकतो किंवा टाटा, अंबानी, मुकेश अंबानी सारखे उद्योजक ते सुद्धा उद्योजक असू शकतात. ते सुद्धा एंटरप्रेन्योरशिप करतात. तर अंतर्गत उद्योजक काय असतं याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. याला एंटरप्रेन्योर असे म्हणतात. उद्योजकाला एंटरप्रेन्योर असे म्हणतात. अंतर्गत उद्योजक हे एंटरप्रेन्योर असतात. एंटरप्रेन्योर. ओके. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रुद्राणी पाटील DA2 अकॅडमीच्या आणखीन एका न्यू व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. अंतर्गत उद्योजक. अंतर्गत उद्योजक हा एक असा कर्मचारी आहे ज्याला स्वतःच्या नाविन्यपूर्ण व सर्जनशील कल्पना अंमलात आणण्याचा अधिकार तसेच त्या अंमलात आणण्यासाठी संघटनेचा पूर्ण पाठिंबा असतो. अंतर्गत उद्योजक कोण असतो, तर तो एक व्यवसायामधला कर्मचारी असतो. उद्योजकतेमधला किंवा व्यवसायामधला तो एक कर्मचारी असतो. तो त्याच्या नाविन्यपूर्ण किंवा क्रिएटिव्हिटीने काहीतरी निर्माण करण्याचं, काहीतरी त्याची कल्पना वापरून नवीन इनोव्हेशन करण्याच्या तयारीमध्ये असतो, त्या प्रयत्नामध्ये असतो आणि तो जो प्रयत्न करत असतो त्या प्रयत्नातला व्यवसाय किंवा पूर्ण संघटना त्याला पाठिंबा करत असते. त्याच्या कल्पना किंवा उत्पादनाने कंपनीला लगेच महसूल मिळवून देईल किंवा देणार नाही असे असतानाही त्या कर्मचाऱ्याला त्याचा पगार मिळत राहतो. अंतर्गत उद्योजक म्हणजे तो एक कर्मचारी असतो. तो काय काम करतो, तर नाविन्यपूर्ण किंवा सर्जनशीलतेचा उपयोग करून, वापर करून नवीन इनोव्हेशन, नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न करत असतो. भलेही तो जो नवीन ट्राय करतोय त्याला यश येवो न येवो, त्यांच्यामुळं ते जे नवीन प्रकल्प त्याने काढलेला आहे किंवा नवीन कल्पना आणलेली आहे त्यामुळे रेव्हेन्यू जनरेट होऊ दे की न होऊ दे, पण त्याची पगार वेळेवर त्याला मिळत असते. समजलं? त्याची पगार त्याला मिळत असते. भलेही तो जो काम करतोय त्यापासून व्यवसाय संघटनेला फायदा होऊ दे की न होऊ दे. म्हणून उद्योजक व आंतर उद्योजक यामधील महत्वाचा फरक म्हणजे उद्योजक आर्थिक जोखीम पत्करतो, तर अंतर्गत उद्योजकाला स्वतःच्या खिशातून भांडवल गुंतवावे लागत नाही. जो उद्योजक असतो त्याला फायदा होणं गरजेचं असतं, त्याला नफा होणं गरजेचं असतं. तो जोखीम पत्करत असतो. बट जो अंतर्गत उद्योजक असतो त्याला फायदा नाही झाला तरी फरक पडत नाही, कारण त्याला व्यवसाय ऑटोमॅटिकली वेळेवर पगार देत असते किंवा उद्योजकाला जसं स्वतःचं भांडवल व्यवसायामध्ये गुंतवावं लागतं त्याप्रमाणे अंतर्गत उद्योजकाला स्वतःचं भांडवल आणण्याची गरज नसते, कारण तो स्वतः एक कर्मचारी असतो. संघटना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देते. त्याला जे गोष्टी पाहिजेत नवीन कल्पना मांडण्यासाठी त्या सर्व गोष्टी त्याला उपलब्ध करून देण्यात येतात. बऱ्याच मोठ्या संघटनांमध्ये संशोधन व विकासासाठी पूर्णपणे समर्पित विभाग असतात. त्या विभागामध्ये हे कर्मचारी काम करत असतात. कोणते? अंतर्गत उद्योजकांसाठी संशोधन आणि विकास, रिसर्च अँड डेव्हलपमेंट डिपार्टमेंट स्वतंत्र डिपार्टमेंट असतं. त्यामध्ये ते अंतर्गत उद्योजक काम करत असतात. कर्मचाऱ्यांना त्यांच्या सर्जनशील क्षमतांचा वापर करण्यास प्रोत्साहन दिले जाते. ते जे अंतर्गत उद्योजक असतात किंवा कर्मचारी असतात त्यांना तुम्ही क्रिएटिव्हिटी तुमची वाढवा किंवा ती क्रिएटिव्हिटी मेंटेन ठेवा. सर्जनशील क्षमतांचा वापर करण्यास प्रोत्साहन देतात, म्हणजे त्यांना प्रेरित करण्याचं काम त्यांना देत असतं. ठीक आहे. अशी कल्पना किंवा नाविन्यपूर्ण उत्पादन संस्थेला मोठ्या प्रमाणात नफा मिळवून देऊ शकते. भलेही ते जे काम करतायत त्यापासून त्यांना उत्पन्न होऊ दे किंवा फायदा होऊ दे की न होऊ दे, तरीही त्यांना पगार दिली जाते. पण असं नाही, याचा अर्थ असं नाही की त्यांना नेहमी तोटाच होत असतो, फायदा होत नसतो. जे अंतर्गत उद्योजक असतात
ते ज्या पद्धतीने काम करत असतात त्यांना जर फायदा झाला तर नक्की व्यवसाय संघटनेच्या नफ्यामध्ये वाढ होत असतो. त्यांना नफा मिळवून देण्याचं काम अंतर्गत उद्योजक करत असतात. जसं की कायनेटिक इंडिया ही एक स्कूटीची जुनी स्कूटीची कंपनी आहे, जे की आता बंद झालेली आहे. कायनेटिक इंडिया, टाटा मोटर्स, इन्फोसिस टेक्नॉलॉजीज या अशा कंपन्या आहेत ज्या अंतर्गत उद्योजकतेला चालना देतात. टाटा मोटर्स आणि इन्फोसिस टेक्नॉलॉजीज आपल्याला माहिती आहे. तर ते असे अंतर्गत उद्योजक तयार करत असतात. व्याख्या पाहूया, मग अंतर्गत उद्योजकाचे एक्झाम्पल पाहूया. गिफोर्ड इल यांच्या मते अंतर्गत उद्योजक हे स्वप्नाळू असतात, कारण ते नेहमी स्वप्न बघत असतात, काहीतरी मोठं करण्याचं स्वप्न बघत असतात, जे संघटनेमध्ये अनेक प्रकारच्या नाविन्यपूर्ण कल्पना निर्माण करण्याची जबाबदारी लीलया स्वीकारतात म्हणजेच काय, ते जे स्वप्न बघत असतात, ज्या नवीन कल्पना त्यांच्या डोक्यामध्ये असतात, ते कल्पना प्रत्यक्षामध्ये उतरवण्याचं काम ते करत असतात. त्यांना अंतर्गत उद्योजक असे म्हणतात. हिसरिच आणि पीटर्स यांच्या मते सर्जनशील उद्योजकता म्हणजे आधीच अस्तित्वात असलेल्या उद्योजकतेचा अंतर्गत भाग आहे. आता अंतर्गत उद्योजक म्हणजे काय, जो ऑलरेडी उद्योजक आहे त्याच्या मधला एक घटक आहे, भाग आहे. कस काय असं म्हटलेलं आहे, तर आपण स्टार्टिंग पासून शिकत आलेलो आहोत. जो उद्योजक असतो तो सर्जनशील असावा लागतो, तो त्याचं माइंड क्रिएटिव्ह असावं लागतं, म्हणजेच तो पण एक अंतर्गत उद्योजकच आहे. ओके, तर एक्झाम्पल बद्दल बोलत होते मी. तर फर्स्ट एक्झाम्पल आपण इथे या ठिकाणी पाहू शकतो की दुचाकीमध्ये मोबाईल चार्जर ठेवण्याची कल्पना कायनेटिक इंडियाच्या एका कर्मचाऱ्यांकडून दिली गेली. अंतर्गत उद्योजकांकडून दिली गेली. कायनेटिक इंडियाच्या एका कायनेटिक इंडिया ही एक ओल्ड स्कूटी कंपनी आहे, जी की आता बंद झालेली आहे. ठीक आहे, जुनी स्कूटीची कंपनी आहे कायनेटिक इंडिया. तिथल्या एका कर्मचाऱ्याने दुचाकीमध्ये मोबाईल चार्जर ठेवण्याची कल्पना त्यांनी मांडली. त्याच्यानंतर टाटा मोटर्सचे शिल्पकार सुमंत मुळगावकर यांच्या नावावरून टाटा सुमो असे नाव ठेवण्यात आले. ते सुद्धा एक अंतर्गत उद्योजक आहे, एक कर्मचारी आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. फेसबुकवरील लाईकचे बटन बनविण्याची कल्पना ही एक फेसबुक मधील एका कर्मचाऱ्याच्या मुलाची कल्पना होती. अशा नव्या कल्पना तयार करण्यासाठी आणि विकसित करण्यासाठी कंपनी अभियंता आणि कोडर यांना एक व्यासपीठ उपलब्ध करून देते. जे फेसबुक वरती लाईकचं बटन असतं ते कोणी तयार केलं, तर फेसबुक मध्ये काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्यांच्या मुलांनी ते बटन निर्माण केलेलं आहे. कसं ते त्यांनी निर्माण केलेलं आहे, अशा वेळेस त्यांना कंपनी अभियंता आणि कोडर, जे कोडर असतात किंवा कंपनी अभियंता असतात, जे नवीन अशा पद्धतीचे कल्पना समोर आणत असतात, त्यांना एक व्यासपीठ निर्माण करून दिल्या जातं. नेक्स्ट अँड लास्ट एक्झाम्पल आहे सोनी कंपनीच्या कनिष्ठ म्हणजे लहान कर्मचाऱ्याने सोनी प्ले स्टेशन तयार केले आहे. तो सुद्धा एक अंतर्गत उद्योजक आहे. अंतर्गत उद्योजक म्हणजे एक कर्मचारी असतो, तो त्याचे नवीन कल्पना किंवा त्याच्या सर्जनशीलतेवरती नवीन आयडियाज व्यवसाय संघटनेमध्ये आणत असतो. तो जो नवीन कल्पना आणत असतो त्याच्यामुळे व्यवसाय संघटनेला किंवा कंपनीला फायदा होऊ दे किंवा न होऊ दे, त्याची पगार त्याला वेळेवर मिळत असते. जर फायदा झाला तर नक्कीच व्यवसाय संघटनेला नफा होत असतो. अशा वेळेस ते कर्मचारी काम करण्यासाठी त्याचं स्वतःचं संशोधन आणि डेव्हलपमेंट
रिसर्च अँड डेव्हलपमेंट डिपार्टमेंट स्वतःचं असतं, त्या ठिकाणी ते कर्मचारी काम करत असतात. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचंय, चॅनेलला सबस्क्राईब करायचंय. आपला 3rd चॅप्टर कंप्लीट झालेला आहे. जर तुम्ही आणखीन कुठल्या चॅप्टर बद्दल तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर नक्की कमेंट सेक्शन मध्ये तुम्ही कमेंट करू शकता. तो व्हिडिओ तुमच्यासाठी हजर असेल. आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. टाटा बाय बाय, टेक केअर, स्टे कनेक्टेड.